मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोखोक। मी आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या विधानसभेच्या आवारात आहे। अगदी थोड्या वेळापूर्वी म्हणजे अधिवेशनाच्या समारोपाच्या पहिल्या दिवशी मराठा आरक्षणाची जी चर्चा दीर्घकाळ 3-4 दिवस चालली, त्या चर्चेला उत्तर विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं। आणि जेव्हा हे उत्तर ऐकलं सर्वांनी, तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की खोदा पहाड निकला चूहा। प्रत्यक्षात त्यात हाती काहीही आलेलं नाही। जर हेच सांगायचं होतं तर इतकं महिने मराठा आरक्षणाच्या आंदोलकांना आणि वेगवेगळ्या लोकांना, मराठा समाजाला प्रामुख्याने सरकारने वेळ काळूपणा का केलं, हे धोरण का अवलंबलं, हे समजायला मार्ग नाही। जर आगामी काळामध्ये या मराठ्याच्या आरक्षणाच्या संदर्भात कायमस्वरूपी आम्ही काहीतरी निर्णय घेऊ, चांगलं काहीतरी करू, टिकणारं आरक्षण देऊ, असं जर सतत सांगायचं होतं तर हे आधीचे 40 दिवस, नंतरचे 20 दिवस, 30 दिवस मनोज जरांगे पाटलांना उपोषणावरून उठवताना, त्यांचं उपोषण तोडताना का त्यांच्याशी सतत प्रतारणा केल्या गेली, हे समजायला मार्ग नाही। त्याच्यामुळे नेमकं सरसकट मराठ्यांना आंदोलनाचं जी गोष्ट आहे ती काही होताना दिसत नाही। आता दोन महत्त्वाच्या बाबी त्यात आहेत की आधी ह्या कुणबी नोंदी ज्या काही सापडता आहेत, ह्या कुणबी नोंदी काही नवी गोष्ट नाही आहे। कारण का अगोदरही तो नियम होता, कुणबी नोंद सापडली तर तुम्ही ओबीसीमध्ये तुमचा समावेश होईल आणि तो कायद्याने आहेच। सगळी वंशावळ एखाद्याची शोधणं आणि त्या संदर्भात कायद्याच्या दृष्टीने पुन्हा तुम्हाला ओबीसीमध्ये समाविष्ट करणं। पण मनोज जरांगे पाटलांची मागणी होती मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या। याचा अर्थ सगळ्या मराठ्यांना राज्यातल्या सरसकट ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करा। त्याची आश्वासनं सरकारने दिली, त्या आश्वासनं देऊन मनोज जरांगे पाटलांची उपोषणं तोडली। परंतु आजच्या या उत्तरामध्ये प्रत्यक्षात तसं काहीही दिसलं नाही। जवळपास दोन्ही सभागृहाचे 200 ते 250 आमदार ज्या मराठा आरक्षणाच्यावर बोलले, त्या विशेष चर्चेत बोलले 293च्या, आणि इतका ज्यांचा सहभाग होता, परंतु प्रत्यक्षात उत्तराची जेव्हा अपेक्षा केली तेव्हा हाती काहीही मिळालं नाही। अशा प्रकारची परिस्थिती आहे। मराठा समाजाचं आंदोलन पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बिघडेल आणि मुंबई 25 तारखेला 25 डिसेंबरला जाम होण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटलांनी पण पुन्हा ते सांगितलं आहे, सरकार कारण नसताना आगीशी खेळ का करतं आहे, अशाही पद्धतीचा एक विचार आपल्या मनात येऊन जातो। मराठा समाजाला जर आरक्षण तुम्हाला द्यायचं नसेल तर कुणीतरी सरकारच्या वतीनं स्पष्ट तसं सांगितलं पाहिजे आणि स्पष्टतेची जाणीव दिली पाहिजे की अशा प्रकारे मराठ्यांना सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण शक्य नाही, स्वतंत्र आरक्षण घ्या वगैरे जी काही भूमिका असेल ती सांगितली पाहिजे। पण स्पष्ट सरकार सांगत नाही। हे सरकार मराठ्यांना भरोशावर ठेवतं, आश्वासनावर ठेवतं आणि मग कुठंतरी मागे पळण्याचं काम हे सरकार करत आहे। अशा पद्धतीचं वातावरण दिसतं आहे। मराठा समाजाच्या बाजूनं मराठा समाजाला अंधारात ठेवण्याचं काम, त्यांची दिशाभूल करण्याचं काम हे सरकार जर करत असेल तर या सरकारला निश्चित त्याचे परिणामही भोगावे लागतील। कारण की मराठा समाजांच्या भावनांशी तुम्ही खेळता आहात असा त्याचा अर्थ आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील असतील किंवा मराठा आरक्षण आंदोलनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले, मेहनत घेतली, अशा माणसांनासुद्धा समाजाला आणि सरकारला उत्तर द्यावी लागतील। मराठा समाजाच्या भावनेशी सरकारने खेळू नये। कोणत्याच ओबीसीच्या नाही, धनगर समाजाच्या नाही, आदिवासींच्या नाही, लोकांच्या भावनेशी खेळण्याचा सरकारला काही अधिकार नाही। जे काही असेल ते स्पष्ट कायद्याच्या दृष्टीने तर्कसंगत जे काही असेल, जे संविधानाच्या दृष्टीने शक्य असेल त्याचा शब्द द्या। फेब्रुवारीमध्ये मग विशेष अधिवेशन घेऊ, त्याच्यामध्ये ही चर्चा करू, असं सांगण्याचं काय कारण आहे? आणि मग का आतापर्यंत समाजाला ताटकळत ठेवलं, याचीही उत्तरं येणाऱ्या काळात आपल्याला भेटण्याची गरज आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित शेअर करा, हे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।